नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र पंकज पारकर. अक्षरूपी गणेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. सकाळचे 5:27 झाले आहेत. आपण जाणार आहोत पुण्याला. पुण्याचे काही 2-3 ठिकाणे आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे. 5:30चा टाइम होता आणि आता आपण 5:27ला आपल्याच एरियामध्ये आहेत. पुढे तिथे मनोज खूप चिडला आहे. स्टेशनला मनोज आपली वाट बघतोय. वेळ न घालवता आपण पटकन तिथे जाऊया. चला तर मग. प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ आपण आलो आहोत आणि मनोज खूप चिडला आहे. आपला मित्र मनोज स्टेशनवर भेटलाय. खूप वेळ झाली वाट बघत होता आणि ट्रेन पण आलेली आहे. सगळ्यात आळशी माणूस आहे. पाहिलात का मित्रांनो तुम्ही मनोजचा राग? मनोज पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी दरवाजावर उभे राहिलेत. आता थोड्याच वेळात बँड्रा स्टेशन येईल. येऊन पोहोचले तरी आम्ही हायती जवळ राहणारे अजून पोहोचतो आहात. मित्रांनो, आपण आलो आहोत बँड्रा स्टेशनला. तुम्ही पाहत असाल माझ्या मागे आहे बँड्रा स्टेशनचं नाव. इथे आता आपण सगळ्या मित्रांना भेटणार आहोत. आपण प्रायव्हेट गाडी बुक केली आहे, त्यातून आपण पुढचा प्रवास करणार आहोत. चला तर मग. बरोबर बँड्रा स्टेशनच्या बाहेर आपली गाडी आहे. गाडीत सगळे आपले मित्र बसलेत. मनोज साहेबांची काय बडबड थांबत नाहीये. पंकज, कम्फर्टेबल आहेस ना? एकदम कम्फर्टेबल. चला, गाडी पण छान आहे. सगळ्यांची बसायची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे. राजेश, ओके ओके ओके. चला आपण प्रवास. मोरया मोरया. प्रवास सुखाचा होऊ द्या. मोरया. चला, आपण गणपती बाप्पाच्या नावाने प्रवास सुरू केलेला आहे. बँड्रा स्टेशनवरून आपण आता पुण्याच्या वाटेने निघत आहोत. मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये बसलो आहेत आणि पुढचा प्रवास कुठे कसा करणार आहोत ते आपल्याला तृषांत सांगणार आहे. तृषांत, कसं जाणार आहोत आपण पुढे? कुठे जाणार आहोत? आपण पुण्यामध्ये आपलं फिरण्याचा प्लॅन आहे. आपण स्टार्टिंगला जाता जाता लोणावळ्याला महाडचा गणपती करणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपण पुण्याच्या स्टार्टिंगलाच एंट्रन्सला प्रतिबालाजीचं मंदिर लागतं, ते करणार आहोत. त्यानंतर आपण प्रॉपर पुण्यामध्ये जाऊन मग दगडूशेठ हलवाई गणपती आणि त्या बाजूलाच शनिवार वाडा आहे, वॉकेबल आहे तो करणार आहोत. आणि नंतर मग आपण येता येता कात्रजबाग, जे मोठं झू आहे तिकडे, ते करणार आहोत. आणि त्यानंतर आपण रिटर्न मुंबई. मित्रांनो, सगळा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्या चालक दादाने आपल्याला सांगितलं होतं या रस्त्यावर आपल्याला खूप बाईक रायडर्स पाहायला भेटतील. आपला मनोज आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय. इथे लिहिले आहे पुणे 84 किलोमीटर. अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच महाडचा गणपती. लवकरच मंडळीनं आपण तिथे पोहोचणार आहोत आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊ. मित्रांनो, आता आपण गाडीतून उतरलो आहोत. पहिल्या स्पॉट मध्ये आलो आहोत, ते आहे महाड. येथे अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेलं महाडचे गणपती, त्याचे आपण पहिले सर्वात आधी दर्शन घेणार आहोत. श्रीवर्त विनायक अष्टविनायक क्षेत्र महाड. देवळामध्ये मूर्तीचा फोटो किंवा व्हिडिओ करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण इथे व्हिडिओ करत नाही आहोत. आपल्याला या नियमांचे पालन केले पाहिजे. ही आहे हनुमंतांची पाषाणातील मूर्ती.
मंदिराच्या मागच्या बाजूला तलाव आहे, तर तलावाचे हे प्रवेशद्वार आहे. तसेच या तलावाच्या बाजूला श्री दत्त मंदिर आहे. श्री दत्त दिगंबराचे दर्शन घेऊन आम्ही त्यानंतर दर्शन घेतले श्री शनिदेवाचे. आल्याचा चहा आणि गरमागरम भजीपाव वडापाव खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवास. मंडळींनो, आता आपलं महडच्या गणपतीचं दर्शन झालंय आणि आता जाणार आहोत आपण प्रति बालाजी क्षेत्रामध्ये बालाजींचं दर्शन घ्यायला. चला तर मग झालं दर्शन. आणि मित्रांनो, आता आपली पोटपूजा झाली. आता गाडीची पोटपूजा, जरा चाय नाश्ता आपण केला तसं गाडीलाही आपण भरवला आहे. ते आपण पेट्रोल पंपाजवळ आलोय गाडीसाठी चाय नाश्ता द्यायला. आता आपण पोहोचलो आहोत क्षेत्रपती बालाजी मंदिराजवळ. सर्व भाविकांसाठी मंदिरातर्फे चप्पल स्टँड ची सेवा देण्यात आली आहे. तुम्ही पाहत असाल इथे लिहिलं आहे कॅमेरा व मोबाईल जमा करावा, म्हणजेच आपल्याला मंदिरामध्ये कॅमेरा आणि मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारापर्यंत आपण मोबाईल वापरू शकता. मंदिराच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, म्हणून आपण इंटरनेटवरील प्रति बालाजींचा फोटो आपण दाखवत आहोत. मित्रांनो, कांदे घेतले आहेत 1 किलो 50 रुपये. पहिल्यांदाच काहीतरी घेऊन चाललंय, बघूया आईला आवडतात का. मित्रांनो, ही कांद्याची बीची शेती आहे. आताच आपण आपल्या बाजूच्या कांदा विकणाऱ्या ताईला विचारलंय, त्यांनी सांगितलंय. आधी तर आम्हाला ती बडीशेप वाटली होती. मित्रांनो, आपलं प्रति बालाजी क्षेत्र बालाजींचं दर्शन घेऊन झालंय. आता आपण जाणार आहोत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपती मंदिर आहे, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. चला तर मग. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, म्हणून आपल्याला या बाजारामध्ये साखरेच्या माळा दिसत आहेत. यम्मी. महात्मा फुले मंडई जवळ आपण आलो आहोत. खूप असं कडक ऊन आहे, तुम्ही पाहू शकता. मंडळींनी इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला पार्किंग साठी जागा मिळत नव्हती, तर चौकशी करत पुढे आलो तर कळले इथे पुणे महानगरपालिका बाबू गेनू वाहनतळ म्हणजेच पार्किंग साठी जागा आहे.
मार्केटमधून आम्ही मजा मस्ती करत जात असतानाच कधी वेळ गेला कळलंच नाही आणि आले श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे गणपती मंदिर। दुपारची वेळ असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागला नाही, पण झटपट आपलं असं दर्शन झालं। या मंदिराचे प्रवेशद्वार एवढे मोठे आहे की आपल्याला रस्त्यावरून ही जाता येता दर्शन घेता येते। बोला गणपती बाप्पा मोरया। मंदिराच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मठ आहे। तेथे महाराजांच्या मूर्तीजवळ नतमस्तक होऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। दुपारची वेळ होती, पोटात कावळे सुद्धा ओरडत होते, म्हणून सगळ्यांनी विचार केला आपण इथेच दुपारचं जेवण करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया। सुरुवातीला आम्ही कुर्मा भाजी, पनीरची भाजी, चपाती यावरती जोरदार ताव मारला। हॉटेलचे वाढपी दादा आले, सर्वांना पटापट जेवण वाढून गेले। सर्वांनी गप्पा गोष्टी करत जेवण संपवले आणि डेझर्ट मध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि बटरस्कॉच आईस्क्रीम मागवले। आता आपले प्रस्थान शनिवार वाड्याकडे होत आहे। वाटेत आपल्याला श्रीमंत पेशवे गणेश मंदिरचेही दर्शन झाले। हा जो पाहत आहात शनिवार मित्रांनो, आपण आता आलो आहोत शनिवार वाड्यामध्ये। हा तुम्हाला मागे दिसत आहे तो शनिवार वाडा आहे। आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत। चला तर मग। दरवाजाच्या डाव्या बाजूला आहेत दोन तोफा। थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला दिसेल शनिवार वाड्याबद्दल माहिती लिहिलेली फलके। मंडळीने तुम्हाला दिसत आहे असा भव्य दिव्य शनिवार वाडा। इथून आपण जाणार आहोत वरच्या बाजूला। हा आहे वरती जाण्याचा मार्ग।
वरती आल्यावर पाहिलं तर खूप सुंदर असं दृश्य होतं. जणू काही आपण हा शनिवार वाडा ड्रोनच्या साह्याने पाहत आहात असं भास वाटत होता. शनिवार वाड्याला भेट देऊन आता आपण जाणार आहोत कात्रज बागेमध्ये. चला तर मग. बागेत आलोय पण आपल्याला यायला उशीर झालाय, त्यामुळे आपल्याला या ठिकाणाला भेट देता येणार नाहीये. माफ करा, पण पुढच्या वेळी आपण नक्की या ठिकाणाला भेट देऊ. किती जणांना वाटत असेल की आम्ही या ठिकाणाला पुढच्या वेळी भेट द्यावी, त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा, तर आपण या ठिकाणाला नक्की भेट देऊ. त्यांना आम्ही पुढे जाऊन रिक्वेस्ट केली, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, खूप लांबून आलंय, पण आम्हाला काही त्यांनी आत सोडले नाही कारण की वेळेची मर्यादा होती. असा आमचा पोपट झाला, म्हणून घोडाही आम्हाला वेडून दाखवत होता. मंडळीने आपल्याला कात्रज बागेत जाता आलं नाही, हरकत नाही, पण आता थोडा प्लॅन बदललाय आणि आता आपण जाणार आहोत सारस बागेमध्ये. चला तर मग. सारस बागेच्या जवळ आपण पोहोचलो आहोत. बागेच्या बाहेर आहेत पाळणे, त्याचबरोबर पेशवे 6 खेळ उद्यान आहे. याचा टाइम आहे 10 ते 1 आणि 2 ते 6. जर तुम्ही लवकर आला असाल तर या ठिकाणालाही भेट द्या. आपण हा पाहतो आहोत सारस बागेतील गेट आणि आपण आतमध्ये प्रवेश केला आहे. मंडळीने तुम्ही नीट पाहिले असेल तर प्रवेशद्वाराजवळ लिहिलं होतं श्री सिद्धिविनायक मंदिर. हे जे समोर दिसत आहे ते आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सारस बागेतील हे तलाव. या तलावात खूप मोठमोठे रंगीबेरंगी असे मासे आपल्याला पाहायला मिळाले. फिश टँक मधील मासे आपल्याला तासन तास बघावेसे वाटतात, तसं आमचं काही झालं होतं. बाकीचे सगळे मित्र पुढे गेले, मी आणि मनोज मात्र हे मासे बघत राहिलो.
आम्ही सगळे थोडे इथे विश्रांती घेण्यासाठी बसलो. राजेश तर एवढा कंटाळला होता तो झोपूनच गेला. वातावरण खूप रोषणीय झालं. दिवसभर अशी आम्ही मजा करून आपण निघालो परतीच्या प्रवासात म्हणजेच मुंबईला जायला. आपण सगळ्या प्रवासामध्ये बरेचसे कव्हर करण्याचा प्रयत्न केला स्पॉट, पण जेवढे जमले ते केले आहेत. एखाद दुसरा स्पॉट राहिला आहे, हरकत नाही. पुढच्या वेळी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही ते कव्हर करू. आणि हा व्हिडिओ असाच शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बोला गणपती बाप्पा. आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच आपण या माईकवर रेकॉर्ड केलेला आहे. त्याची साऊंड क्वालिटी कशी आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की द्या. चला तर मग बाय बाय बाय, गुड नाईट.